बोला कुठपर्यंत आलो होतो का? आक्रोडाने रथात बसून भगवंताची मिरवणूक काढली. इतका आनंद झाला लोकांना. मथुरेच्या आजपर्यंत भगवंताच्या बाललीला लोक ऐकत होते. भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकत होते. पण आज मात्र प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती पाहण्याचा योग आलेला आहे. सर्व रस्ते, खिडक्या, सज्जे, दरवाजे खुलून गेले. लोक सगळीकडे आवार वृद्ध सर्व लोक भरलेले आहेत. लोकांना इतका आनंद झाला की लोकांनी साडी घातली, रांगोळ्या काढल्या, भगवान येणार भगवान येणार, तोरणं बांधलेली आहेत, मखरं गुंफलेली आहेत. इतका मथुरेमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे. आणि भगवंताचं रूप पाहून सगळे लोक अत्यंत आनंदी झालेले आहेत. इकडे अलीकडे येऊन बसायचे. सगळे लोक अत्यंत आनंदी आहेत. आणि अशा प्रकारे कंसाला कळालं की 8वा आलेला आहे. कंसाला आता काय गोड लागते, मृत्यू आलेला आहे. त्याला जेवण गोड लागेना, झोप येईना, सारखा ध्यास मृत्यूचा लागलेला आहे. कंसाने खूप तयारी केलेली आहे. रंगमंडप उभारलेला आहे, यज्ञ मंडप उभारलेला आहे. भगवंताच्या आपण सत्कार करताना कुवलयापीठ नावाचा हत्ती, माहूत आणि सशस्त्र सेना भगवंताला मारण्याकरता दारावर उभे केलेले आहे. भगवान रथातून उतरले. दादा, आक्रोड, भगवान निघाले. सगळे निघाल्यानंतर पुढे त्या माहूताने दिवसभर त्याला दारू पाजत होता. आणि तो हत्ती कोवलया पिढ तो या दोघांवरती सोडला. एवढा मोठा हत्ती, हे लहान लहान मुलं, त्या हत्तीने यांचा नाश करावा. उन्मत्त मातलेला हत्ती मद्यप्राशन करून द्यावा. तो भगवंतावर धावत आला. आल्यानंतर भगवंताने त्याची शेपटी पकडली आणि गरगरा फिरवला. अरे बाप, एवढंसं पोरगं, एवढा मोठा हत्ती. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तो गरगरा फिरवला हत्ती आणि आपटला. रक्ताचा सडा पडला. कुवलयापीठ हत्ती संपला. मग या दोघांनी त्याचे ते 2 दात एक एक घेतला हाताला. हत्तीचे दात फार निबर असतात आणि ते अशा हातात घेऊन निघाले. निघाल्यानंतर पुढे जे काही आडवे आले की झोडायचे, आडवे आले की झोडायचे, एका घावास मुक्त करायचे. असं करत 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 रंगमंचावरती गेले.
ते अफाट लोक जमले होते, स्त्री पुरुष आबाळ वृद्ध सर्व लोकांना त्यांचे त्यांचे कक्ष ठरवून दिले होते. स्त्रियांना कोणता कक्ष, मुलींना कोणता कक्ष, मुलांना कोणता कक्ष, इतर लोकांना कोणता कक्ष, अशी जे सर्व व्यवस्था त्यांची बसण्याची केली होती. हे सर्व लोक अशा प्रकारे आपल्या आपल्या बैठकीवरती जाऊन विराजमान झालेले आहेत भगवंताची लीला पाहण्याकरता. आणि मग मोठमोठे मल्ल आले, मोठमोठे मल्ल. भगवंताच्या दृष्टीने जर विचार केला तर हे लहान बालक आहेत, 11-12 वर्षाचे, आणि ते कंसाने मोठमोठ्या मल्लाची योजना केली. आले ते मल्ल भगवंताला मारण्याकरता. आणि मग काय विचारतात, जे सुरू झाले त्यांची त्या मल्लांची एकाबरोबर दादा एकाबरोबर कृष्ण अशी खूप मल्ल आली होती. तर एका झटक्यास त्यांचं खात्मा, एका झटक्यास खात्मा. असं करत करत त्या मल्लांना तर आश्चर्यच वाटतं, बापरे काय प्रकारे. दिसायला तर लहान लहान मुलं दिसतात आणि हे तर फार भारी आहेत काळाला. असं करत 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 सर्व मल्लांचा पश्चात झाला. मग चाणूर आलेला आहे. चाणूर आणि कंस चाणूर त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मुष्टिक चाणूर आणि मुष्टिक त्या ठिकाणी आले. मोठे बलवान होते ते. आणि त्या चाणूर मुष्टिकाने ठरवलं की याला ठेवायचंच नाही. आणि मग चाणूर भगवंताबरोबर, मुष्टिक हा गाढाबरोबर, असं दोघांचं युद्ध जिंकलं. भगवंताच्या पुढे काय चाणूर काय मुष्टिकन. एका झटक्यास त्या दोघांनाही लोळवलं त्यांनी. मी त्यांचा फरशा उडवला. असे जेवढे त्या ठिकाणी वीर आले होते, मोठमोठे बलाढ्य, ते सर्व कोणीही भगवंताने शिल्लक ठेवले. सर्वांचा फरशा उडवला. मग कंस असा उंच सिंहासनावर बसला होता. कंस भगवंताने उड्डाण केलं. काय उड्डाण केलं भगवंताने, आणि कंसाची शेंडी पकडली. मामाश्री, माझ्या आईची वेणी तुम्ही धरून खेचलं होतं नाही, आता हा त्याचा बदला आहे. शेंडी पकडली आणि खेचला खाली कंसाला. आणि खेचल्यानंतर भगवान कंसाच्या छातीवर बसले. काय पहा, छातीवर बसले भगवान आणि भगवंताकडे पाहत पाहत कंसाने प्राणत्याग केला. गोपाल कृष्ण भगवान की
अशा प्रकारे भगवंताने कंस वध केला. अवताराचे हे मुख्य कार्य होते. कंसाचा वध करणं हे प्रमुख कार्य होते. ते प्रमुख कार्य केल्यानंतर प्रथमतः भगवान मामीकडे गेले. त्यांना माम्या होत्या दोन. त्या कोणाच्या मुली होत्या? जरासंधाच्या मुली होत्या, आस्ती आणि प्राप्ती. मग त्यांच्याकडे गेले भगवान. त्यांचं सांत्वन केलं त्या दोघींचं भगवंताने. आणि पुढे ऊर्ध्वदेही जे कर्म आहे, अंत्येष्टी, ती भगवंताने कंसाची करून घेतली सगळ्याकडे. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर भगवानाने दादा धावत धावत बंदीशाळेमध्ये गेले. बंदीशाळेत गेल्यानंतर तुझ्या साखळ्या लावल्या होत्या वसुदेव देवकीला, बेड्या कळ्या, तर सगळ्या तडातड 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 तोडल्या. भगवंताने बळीराम दादाने दोघा माता पित्याला साष्टांग दंडन आणि मिठी मारली आईला आणि वडिलांना. मी फार तुमचा अपराधी आहे. माझ्यामुळे तुम्हाला तुरुंगवास भोगावा, माझ्यामुळे तुम्हाला दुःख भोगावं. मला क्षमा करा. दोघांना भेटून वसुदेव देवतेचा मुक्त केलं आणि दोघांचं सांत्वन केलं. तिथून दोघं निघाले आणि आजोबाकडे गेले. आजोबा कोण? उग्रसेन. उग्रसेनाकडे गेल्यावर त्याचे साखळ्या बेड्या कळ्या तोडल्या सगळ्या. उग्रसेनानं मुक्त केलं, त्याला दंडवत घातला. भगवंताने उग्रसेनाला त्याची क्षमा याचना केली. उग्रसेनाची, माझ्यामुळे तुम्हाला बंदिवास भोगावा, माझ्यामुळे दुःख यातना भोगाव्या लागल्या. आजपासून या मथुरेचे राजे तुम्ही आहात. राज्य हे उग्रसेना केला मथुरा पार. आणि राज्य जिंकलं भगवंताने आणि राज्य दिलं उग्रसेना. गादीवर अभिषेक केला आणि उग्रसेनाला गादीवर बसवलं. तिथून सगळं प्रजेचं सांत्वन केलं भगवंताने, समाधान केलं. गोर गरिबाला खूप धन दौलत वाटली, खूप समाधान केलं लोकांचं, सांत्वन केलेलं आहे. आणि मग तिथून ठरल्याप्रमाणे कुब्जेकडे गेले. कुब्जेचं समाधान केलं. तिथून भगवान अक्रूराच्या घरी गेले. अक्रूराने भगवंताची पूजा केली, भगवंताची स्तुती केली अक्रूराने. आणि नंतर भगवंताने अशा प्रकारे वसुदेवाने गर्गाचार्याच्या द्वारा
भगवंताचं मोंडी बंधन केलं. आणि मग गर्गाचार्यांच्या द्वाराच संदीपान गुरुकडे त्यांना शिकवलं ठेवलं. 64 दिवसामध्ये भगवंताने सर्व विद्या ग्रहण केली. पण भगवंतांना कशाला शिकायला पाहिजे? पण मी काल सांगितलं, यज्ञदाचरती श्रेष्ठ तत्त इतरो जना. सर्वांनी शिक्षण गुरुकडे घेतलं पाहिजे, गुरुचा आदर केला पाहिजे. याकरता भगवान सुद्धा आणि संदीपान गुरुकडे 64 दिवस आहेत आणि सर्व विद्या ग्रहण केलं भगवंताने. मग आता गुरुदक्षिणा द्यायची विद्या झाल्यावर. गुरुजी दक्षिणा मागा, काय तुम्ही म्हणाल ते देईल. संदीपानाने सांगितलं, बाबा मला दक्षिणा काही नको, फक्त माझा मुलगा जो आहे, पुढं सरकणं जागा आहे, पुढं सरका, पुढं मोकळं बस सरका, पुढे सरका. माझा मुलगा समुद्र स्नानाला गेला आणि शंखासुराने त्याला खेचून नेलं. मला तेवढा माझा मुलगा दिला आणून की गुरुदक्षिणा मिळाली. मग भगवान गेले समुद्राच्या ठिकाणी, शंखासुराला आव्हान केलं, त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि त्याला मारणार. बोल कुठं आहे म्हणून. ते म्हणजे माझ्याकडे नाही आहे, तो यमपुरीला आहे, यमाच्या ताब्यात आहे. मग भगवान यमपुरीला गेले. भगवंताचा आदर सत्कार केला, यमाने पूजा केली आणि विचारलं, प्रभू तुम्ही कुणीकडे आलात? सांगितलं, आमचे गुरुजी संदीपान, त्यांचा मुलगा तुमच्याकडे आहे. ते म्हटले आहे. मग तेवढा आनंद लगेच वेळ लावला. मग यमाने तो मुलगा आणून दिला आणि भगवंताने तो मुलगा घेतला आणि गुरुजीकडे सुपूर्द केला. गुरुजीला खूप आनंद झाला. बस मला अशा प्रकारे दक्षिणा प्राप्त झाली. आणि मग उद्धवाला जरा अहंकार झाला, कोरड्या ब्रह्मज्ञानाचा. ब्रह्मज्ञान सूक्ष्म आहे, त्याच्यामुळे आनंद मिळत नाही. आनंद हा सगुण भक्तीमध्ये मिळतो. आणि ते उद्धवाला असं वाटायचं की माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा अभ्यासू, माझ्यासारखा ज्ञानी या जगात कोणीच नाही. असा एक अहंकार निर्माण झाला उद्धवा. भक्ताचा अहंकार भगवंताला सहन होत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी अभिमान भक्ताला झाला तरी भगवंताला तो मेरू पर्वता एवढा होतो. आता उद्धवाचा अभिमान घालवला पाहिजे. मी सांगितलं, उद्धवा मी आल्यापासून गोपी फार दुःखी झालेली आहे, शोक करता आहे. कारण मी 11-12 वर्षापर्यंत
त्यांच्यामध्ये लीला केली, त्यांना सुखशांती समाधान दिलं आणि आता एकदम त्यांना सोडून मी इकडे आलो. त्यामुळे त्या फार दुःखी आहे. जेवत नाही, झोप घेत नाही, रात्रंदिवस त्यांना माझा ध्यास लागलेला. तर जा, आपलं जे ज्ञान आहे ना त्यांना सांगा, अद्वैत बोध करा, म्हणजे त्या शोकमुक्त होतील. ढोळ वाटलं कोण गोपी, काय प्रकार आहे, त्या सामान्य स्त्रिया आणि त्यांचं समाधान करण्याकरता मला पाठवतात. गुरु पण काही बोलायची पंचायत देवापुढे कसं बोल. सेवकी करावी सांगितली काम, तेथे होतो पण कामा नाही. सेवकाने मालकाने ते सांगितलेल्या कामाला नकार द्यायचा नसतो. पण ते एक क्षुल्लक वाटलं उद्धवाला. कोण गोपी, काय त्यांचा प्रकारे, गोऱ्या थापणाऱ्या, गाया वासर सांभाळणाऱ्या, गाया वासर दूध काढून मथुरा घेऊन विकणाऱ्या, काय त्यांना कळते. असे एक उद्धवाच्या ठिकाणी अहंकार होता मोठा. उद्धव गेला मथुरेत. उद्धव हा कृष्णासारखाच होता दिसला. त्यांना वाटलं कृष्णच आला तो. उद्धवाने सांगितलं, मी आलो तुमचं समाधान करण्याचं. तुम्ही शोक करता ना. अरे भगवान सर्व ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजुन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे. विठ्ठल म्हणता हरले पाप, जे जे दृष्टी दिसे तेथे हरी रूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही, जिकडे पाहावे तिकडे बाई, हरी वाचून तुझे नाही. जिकडं पाहावं तिकडं परमात्माच आहे, आणि तुम्ही कशाला शोक दुःख करा. तुझं ब्रह्मज्ञान तुझ्याजवळ राहून दे. आम्हाला शहाणपणा शिकवायचं काम करू आणि नको. आणि तो होता निर्गुण उपासक आणि गोपिका होत्या सगुण उपासक. निर्गुणामध्ये मनुष्य द्वैत शून्य होईल, अभेद ज्ञान होईल, व्यापक ज्ञान होईल. पण एक लक्षात घ्या, त्यानं सगुण भक्तीचा जो आनंद आहे तो नाही प्राप्त. सूक्ष्म ब्रह्मज्ञान हे सूक्ष्म असतं, त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतो. आणि गोपिका या सगुण भक्तीमध्ये भगवत रूप झाल्यावर, आनंद स्वरूप झाल्यावर त्यांनी सांगितलं, उद्धवा मग आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नको. आम्ही जो आनंद भोगतो आहोत सगुण भक्तीचा, तो तुला मिळणारच नाही. तुला त्याचा अनुभव कधी येणारच नाही. अरे त्याच्याकरता प्रेम लागतो. प्रेम ते भगवंतावर प्रेम केल्याशिवाय तो भक्तीचा आनंद प्राप्त होत नाही. मगच तो अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेव. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जगन्नाथ. ते आम्हाला बाकीचं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू नको. त्या गोपी घळघळा रडायच्या. भगवत रूप झालेल्या गोपी सगुण भक्ती. उद्धव तर ते सगळं त्यांचा तो क्रम पाहिला.
त्यांचं ते प्रेम पाहिलं भगवंताबद्दलचं आणि त्याचा इतका आनंद विभोर झालेला त्या ते पाहिल्यावर उद्धवाच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू. आपण यांच्या पुढे काहीच नाही. उद्धवाला जो अद्वैत तत्वज्ञानाचा म्हणा, ब्रह्मज्ञानाचा म्हणा, जो एक अहंकार निर्माण झाला, तो अहंकार एका क्षणात नष्ट. फार मोठा अभिमान होता उद्धवाला फार दिवसापासून. मी एक देवाचा भक्त आहे, मी निर्गुण उपासना करणारा आहे, मीच एक देवाचं नाव घेणारा आहे, असं मोठे अहंकार. तरी भगवंताने एकदा त्याचा अहंकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी तो शून्यही झाला होता. तो देवाला म्हणाले, देवा माझ्यासारखं भक्त नाही निघाले. भगवान म्हणजे असे गण्य पडले मनात म्हणायचे, तुला काय एवढा अहंकार आहे? देवा माझ्यासारखा भक्त नाही का? भगवान दुःखच नसतं. एक वेळेत झालं, 2 वेळेत झालं, 3 वेळेत झालं. म्हणजे उद्धव आपल्याला जरा वनविहार करायला जायचे. म्हणजे बरं दिवस ठरला, वेळ ठरली, रथ आणला, दारू पाणी, ते दोघं रथात बसले आणि जो रथ काढला तो कुठं वनात जाय ना, तो सारखा रस्त्यानेच चालला. उद्धवाला वाटलं काय प्रकारे काही घ्या, कुठं चाललाय बाबा देऊ? मला तर म्हणलं वनात जायचं आणि तो सरळ रस्त्याने चाललं. जाता 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 तो हस्तिनापूरला रथ गेला. दारुकाला रथ सोडायला सांगितलं आणि भगवंताने उद्धवाला घेतलं आणि सरळ महालामध्ये गेले. महालामध्ये द्रौपदीने अर्जुनाला स्नान घातलं, नाव घातलं होतं आणि त्यांचे केस वाढवीत अंगणामध्ये बसले. महाराज भगवान गेले. उद्धव बरोबर आहे. द्रौपदी पाणी दे बरं म्हणून. द्रौपदीचं भगवंताचं इतकं सख्यत्व होतं. सुभद्रेपेक्षाही द्रौपदीवर जास्त प्रेम भगवंताचं. द्रौपदी म्हटली, देवा तू काही नवीन काय, जाऊन घे ना पाणी. नाही म्हणून तुझ्याच हातात पाहिजे मला. आणि मी यांना नाव घातलं, त्यांना झोप लागली. अर्जुनाला झोप हा प्रकार नव्हता. आपण जर एक पहिल्या दिवशी किंवा आज थोडे जागरण झालं तर त्याचा करता दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपून काढतो. किंवा जरा गोडधड खाल्लं आपण तरी पण मग आपल्याला अशी झोप येते, काही सुधरत नाही. ज्ञानेश्वरी हातातली खाली पडून जाते. जप करायला गेलं तर माळही पडून जाते. अशी परिस्थिती होती. अर्जुनाने आयुष्यभर झोपच घेतली. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. म्हणून अर्जुनाला नाव आहे 10 नावापैकी गुडाकेश हे नाव आहे अर्जुन. गुडाकेश याचा अर्थ ज्याने झोपेला जिंकलेलं आहे. 2 लोक न झोप घेणारे मिळाले, एक लक्ष्मण आणि एक अर्जुन. आता ते जेव्हा म्हणले मी अर्जुनाचे केस वाढवत आहे, मी वाढवतो तिकडे मला. अरे त्यांना झोप लागली, मोडांना झोप द्यायची. अरे मी म्हटले गावाच्या गाव उचलून बाजूला मेरे मथुरेसारखे. अर्जुनाची काय कथा आहे आण माझ्या. भगवंताने हळूच त्या अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि ते केस वाढवलं.
केस वाढवता वाढवता केस वाढले की नाही पाहण्याकरता आपण काय करत असतो, गालाला केस लावून म्हणजे कळतं भगवंतानी ह्या गालाला लाव, त्या गालाला लाव, या गालाला लाव, त्या गालाला लाव. उद्धवला असं काय करते, केस काय गालाला लावतो, एकदा लावलं म्हणजे झालं. 17 वेळेसच उद्धवाने विचारलं, देवा तुम्ही असं काय करता, केस वाढले की पाहता काय वाढले वाढले. ते म्हणले, उद्धवा बघ ना तू तुझ्या गालाला. म्हणून उद्धवानी भगवंताला अभिमान घालवण्याची त्यांची पद्धत कशी भगवंत, ते बोलणार नाहीत पण ते बरोबर घालवल्याशिवाय राहत. मग उद्धव आणि ते केस आपल्या गालाला लावले. त्या प्रत्येक केसातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असा ध्वनी येतो प्रत्येक रोम रोमातून. मग उद्धवाला कळलं, अरे हो, आपण तर कुठंच बसत नाही. आपल्या तोंडात देवाचं नाव माळ घेतल्यावरच येतं, पण माळ घेतल्यावर फक्त नावच येतं तोंडात. मन कुणीकडं फिरतं कोण असतो, वृत्ती कुणीकडे असते कोण जाणे काय. वृत्ती मन कुणीकडे फिरत राहा. चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ती. चित्त जर देवाजवळ नसेल आणि तोंडाने आपण देवाचं नाव घेत असो, त्याला फल हो नाही. चित्त हे भगवंताच्या जवळ पाहिजे. डोळ्यापुढे देवाची मूर्ती दिसली पाहिजे. हा नामस्मरणाचं काय महत्व, हृदयामध्ये भगवान पाहिजे आणि तोंडामध्ये देवाचं नाव. एवढी प्रक्रिया जर घडली तर त्या नामस्मरणाला फळ. आता ते कसं करायचं ते बघून घ्यायचं. नामस्मरण कसं करायचं ते पहा. भगवंताचं नाम घेण्याला फार महत्व आहे. नामापरते साधन नाही, ऐसे वेद दिती. नामासारखं सोपं आणि श्रेष्ठ साधन. नामाला नलगी आंघोळी तोंड धुवावे, त्याला काही स्नानच करावं लागत नाही. 16 ओळ त्याला पाळावं लागतं असंही हो नाही. लक्षात केव्हाही घ्या कुठेही घ्या, नामाचा महिमा आगाध. तू खूप बरं आहे, टॉयलेटला गेले आणि तू बसले होते. बसले असताना तुम्ही ब्राह्मणचा ज्यांचं विठ्ठल 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 विठ्ठल, त्याला वाटलं या घाण जागेत काय कोण विठ्ठल विठ्ठल म्हणते, काय आखरीचा पत्ता आहे का नाही. त्याने शोधत शोधत अंधार होत रात्रीचे, शोधत शोधत गेले तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल आणि चढ बसले. मारले तोंडात. पुढे तुला कळतं की नाही, कुठेही देवाचं नाव घ्यायचं. तू खूप बरं आहे होतं. आपल्यासारखे असं ते काय झालं असतं मला माहीत नाही. आणि मग तू खूप बरं आहे उठले तेव्हा सांगितलं, देवा चला आपल्या घरी स्वयंपाक होते जेवायला. म्हणजे चला वैष्णवांच्या घरी मांडीला बरोबर असं नामदेवाचं आव्हान. आणि वैष्णवांच्या घरी कधी कुठल्याही प्रकारे आणि उणीव नसते, उणीव पाहायची नसते. गेले ते गेल्यानंतर कुटुंबाला हात पाय तोंड वगैरे घेतलं, स्वच्छ झाले. त्याचे भक्त हे नेहमी पवित्रच असतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जे देवाचं नाव घेतात ना त्यांना ते पवित्र व्हायची गरज नाही, ते पवित्रच असतात. पवित्र ते कुळ. बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. पवित्र ते कुळ, पावन तो देश,
जेथे हरीचे दास जन्म पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जे भगवंताचे नाम घेतात ते अखंड पवित्र असतात. त्यांना गोमूत्र घ्यायची गरज नाही. तर आपल्याला ती सवय झाली असते तो भाग सोडून द्या. आपल्यावरती संस्कार झाले आहेत त्याप्रमाणे आपण वागतो. पण देवाचं नाव घेणाऱ्याला काही करायची गरज नाही. कुठं चाललो होतो आपण? माझ्या लक्षात राहतं जेवायला घरी आले कोणत्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं. तुम्ही आम्हाला सोडून गेले आणि आम्ही तुमच्याकडे पाहतो, तुम्ही पुढं पाहतो. काय अशी परिस्थिती आहे, काय आणि मग अशा प्रकारे जे गेले तर लंगर गेला. आता काय करता की त्यांना काय मागं लागलं त्यांच्या. त्यांना सांगितलं तरी नका जाऊ आम्हाला सोडून. जायचं मग अशा प्रकारे काय चालला होता विषय आपला. असं मला सांगितलं मला विसर पडलं. आणि म्हटले आता आपण जेवण करूया. म्हणजे बरं काय. मग स्वयंपाक वगैरे झाला, पाट टाकले, टाकं वाढले आणि दोघं जेवायला बसले. जेवणच आहे पोटभर जेवण. जिजाबाईच्या हातचा स्वयंपाक, भक्ताच्या हातचा स्वयंपाक. किती गोडी असते त्याला, अमृतापेक्षा गोडी असते. खूप गोड स्वयंपाक. म्हणजे शिरापुरी नव्हती ती, स्वयंपाक साधाच होता, पण त्याला अमृताची चव. पोटभर जेवले दोघे. म्हणजे देवा जरा विश्रांती घेऊनच घ्या. आपले मुद्दे मात्र लक्षात ठेवले. गोष्टीच्या मागं गेला तर तुम्ही आम्ही सारखेच, काय तुम्ही तसे आम्ही नीट समान असं होईल. म्हणून मुद्दे लक्षात ठेवायचं. आपण कुठं चाललो, ते कशा करता सांगितलं आहे ते लक्षात असू. आणि मग झालं जेवले आणि झोपले. अरे झोपले तर तुकोबरायला काय काळजी आहे. जिथं पडलं मुसळ तिथं क्षेम कुशल. पडले झोपले. ते म्हणे ते अखंड भजन त्यांचं बंद नव्हतं. झोपले तरी चालू, बसले तरी चालू, खाली जेवताना चालू, जाताना चालू, येताना चालू, सतत भजन त्यांचं चालू असतं. भगवान तुकोबरायचं. आणि मग ते झोपले दाराडूर. या बाबा कुठे झोपली. थोडा वेळ झोपले की उठले. उठून दोघंच होते रूममध्ये. त्या आवाज आमचा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यांना वाटतं कुठला आवाज येतो. आणि मग इकडं पहा, तिकडं पहा, त्या कोपऱ्यात पहा, या भिंतीकडं पहा, त्या भिंतीकडं पहा, आवाज कुठून येतो. झोपलेले आहेत. दाराडूर भोवत आहेत. तर त्याला काही थोडा वेळ तो गोंधळूनच घ्या. त्याला काही कळेनाच. आवाज तर येतोय, धून तर चालू आहे, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, पण कुठून येतोय आवाज हे काही कळेना. इकडं फिर तिकडं फिर, या खिडकीत पहा, या दारात पहा, या भिंतीला पहा, कुठून आवाज येतो कळेनाच. मग तुकोबरायच्या जवळ आल्यावर त्याला जास्त आवाज आहे. तुकोबराय झोपलेले आहेत आणि त्यांच्यातून आवाज येतोय. मग त्यांनी आपला कान तुकोबरायाच्या अंगाला लावला. प्रत्येक रोमातून श्री विठ्ठल, जय विठ्ठल,
श्री विठ्ठल, जय विठ्ठल असा ध्वनी येतो. अहो भक्तांनी कुठल्या वस्तूला स्पर्श केला तर त्या वस्तू सुद्धा भजन करतात. जनाबाईच्या गोऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतो. गोऱ्या तोंड किती म्हणत असेल बघा. चोखोबाची गेल्यावर हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. ते असताना तोंड किती म्हणत असेल. अशा प्रकारे नामाचा महिमा हा अगाध आहे. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपा श्रीरामा नित्य काळ. असं नामाचा महिमा अगाध आहे. कुठं फुटलो आपण कुठून. अर्जुनाचे केस उद्धवानी गालाला लावले आणि त्या रोम रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी येतो. आणि मग उद्धव आईस्क्रीम आपण तर काहीच नाही. अर्जुनाच्या रोम रोमातून भगवंताचं भजन येत आहे ऐकायला. उद्धव पुन्हा आयुष्यात कधी जेव्हा भजनच नाही. माझ्यासारखं भक्त कोणी आहे काय आहे भक्त कोणी असे किती काही पडले. अहंकार घ्यायचं काय. कोण जाणी कोणा घडी उपासना, कोण या वचना असेल. कोणाला काय उपासना घडत असेल आपण काही सांगू शकत. कोणाची उपासना कशी असेल, कोणाची उपासना कशी असेल आपण ते जाणू शकत नाही. कोण नाही आहे लक्षात. अशा प्रकारे भक्तांची उपासना जी आहे ती फार श्रेष्ठ आहे. झाला एवढा कार्यक्रम आटोपला. मग अक्रूराला सांगितलं, अक्रूरजी तुम्ही हस्तिनापूरला जावं. तिथलं काय समाचार कसं काय चाललंय एकंदर पहा. अक्रूरजी म्हटलं काय आहे. मग अक्रूरजी अशा प्रकारे रथ झोपला आणि हस्तिनापूरला गेला. तिथं गेल्यानंतर पाहिलं सगळा प्रकार. सगळं विषम होतं तिथं. विषम. पांडवांची काय दुर्दशा, कौरवांचा काय प्रकार आहे, दुर्योधन कशी वागणूक देतो पांडवांना, 10 धृतराष्ट्र कसा वागवतो पांडवांना, ते अक्रूराने सगळं पाहिलं. अक्रूराला भयंकर दुःख. हे सख्खे एकमेकाचे भाऊ आहे. काही कोणी वेगळे आहेत अशातला प्रकार नाही. तरी पण त्यांच्यामध्ये जो भेद आहे तो केवळ त्या विकाराने काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारामुळे मनुष्याच्या ठिकाणी भेद निर्माण आणि त्याला आपलं परक हे कळत नाही आहे. माझं ते माझं आणि तुझंही माझंच माझं असं ते दुर्योधनाची पद्धत होती. आजही दुर्योधन नाही असं समजू ना. आजही आहे. म्हणून कोर्ट कचऱ्या चालतात आणि चोराची पोटं भरतात. कळलं नाही. काही समाजामध्ये कोर्टात जातच नाही. तोच जो शहाणा समाज आहे तो आपसात मिटवतो. पण बाहेर आपले जाऊ देत तो नाही. तसे काही समाजात तसं नाही. शेत ना शेत पडीत पडत पण बांधा करता गुंबी रडत. सगळं शेत पडीत पडा ना पण एवढं त्या बांधा करतात. तुझ्याकडे 4 बोटं गेले, माझ्याकडे 4 बोटं आले, त्याच्याकरता मारा माऱ्या, त्याच्याकरता खून. ही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मूर्ख असतात म्हणून त्यांना विचार हा प्रकार नसतोच. अविचारी लोक असतात, तामसी लोक असतात म्हणून ते विचार करत नाही. त्या पद्धतीचे हे कौरव सगळा प्रकार पाहायला अक्रूराला फार दुःख झालं. अरे हो काय विचित्र प्रकार आहे.
मला भगवंतांनी पाहायला पाठवलंय, परंतु इथं मात्र फार वेगळंच दिसत आहे. आणि म्हणून उद्धव अशा प्रकारे आक्रोड पाहून भगवंताकडे आलेला आहे. भगवंताला काय सांगणार आहे ते आपण पाहूया. पण अगोदर थोडस पुस्तकं आणलीत का? तुम्हाला काल सांगितलं होतं आपली आपली पुस्तकं आणून. गोकुळात रंग खेळतो हरी, गोकुळात रंग खेळतो हरी, गोकुळात रंग खेळतो हरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी, लाविला लळा श्याम सावळा, लाविला लळा श्याम सावळा, लाविला लळा श्याम सावळा. सगळे म्हणा काय लागला तुझा रंग हा निळा, लागला तुझा रंग हा निळा, लागला तुझा रंग हा निळा, लागला तुझा रंग हा निळा. मोहित करी म्हणाला तुझी बासरी, 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 मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी, गोकुळात रंग खेळतो हरी, गोकुळात रंग खेळतो हरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी. वासरीत या जीव गुंतला प्राण, वासरीत या जीव गुंतला प्राण, देहभाव गेला तुझवरी जडले मन, देहभाव गेला तुझवरी जडले मन. आम्हा सोडून मथुरेला जाऊ नको हरी, आम्हा सोडून मथुरेला जाऊ हरी, आम्हा सोडून मथुरेला जाऊ नको हरी, आम्हा सोडून मथुरेला जाऊ हरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी, गोकुळात रंग खेळतो हरी, गोकुळात रंग खेळतो हरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी. प्रेम प्रेममय झाल्या सर्व कुळच्या नारी, प्रेममय झाल्या सर्व गोकुळच्या नारी, प्रेममय झाल्या सर्व गोकुळच्या नारी, म्हणा प्रेममय झाल्या सर्व गोकुळच्या नारी. मुकुंद नगमे क्षण भरी, मुकुंद सोडुनी नगमे कय क्षण भरी, मुकुंद सोडुनी नगमे कय क्षण भरी, मुकुंद सोडुनी नगमे कय क्षण भरी. व्यास अंतरी व्यास अंतरी प्रभुचा नाम ओठवरी, व्यास अंतरी प्रभुचा नाम ओठवरी, व्यास अंतरी प्रभुचा नाम ओठवरी, मोहनात रंग राधिका बावरी, मोहनात रंग राधिका बावरी, खेळतो
राधिका भावरी प्रेममय झाला गोकुळच्या नारी मुकुंद सोडून तया नगमे क्षणभरी मुकुंद सोडून तया नगमे क्षणभरी व्यास अंतरी प्रभुता नाम ओटावरी व्यास अंतरी प्रभुता नाम ओटावरी मोहनाथ रंग राधिका भावरी मोहनाथ रंग राधिका भावरी गोकुळात रंग खेळतो हरी मोहनाथ रंग राधिका भावरी मोहनाथ रंग राधिका भावरी पैनमने समर्पित गोकुळ नगरी हरिरूप झाला सर्व ब्रज सुंदरी नित्य भजन करा हरी येईल तुमच्या घरी मोहनाथ रंग राधिका भावरी गोकुळात रंग खेळतो हरी मोहनाथ रंग राधिका भावरी कृष्ण आपण जी कथा चाललेली आहे ही कथा कोण कोण सांगतो आपण जी कथा सांगत आहोत ऐकत आहोत ही कथेचं तुम्हाला काही सूत्र माहिती आहे काय सूत्र आहे ही कथा कोण कोणाला सांगताय भगवान शुकाचार्य ही कथा राजा परीक्षितीला सांगत आहे आणि आता परीक्षितीचं प्रभू गमन किंवा प्रभू स्वरूप होणं हे आता काळ जवळ आलेला आहे. भगवान परीक्षितीला सांगताय शुकाचार्य ही सगळी कथा आजपर्यंत जी आपण पाहिली ती सर्व कथा भगवान शुकाचार्याने परीक्षितीने विचारावं आणि त्याचं उत्तर म्हणून भगवान शुकाचार्य ही सर्व कथा राजा परीक्षितीला सांगतात. तेव्हा आता परीक्षितीचा काळही जवळ आलेला आहे तोही विचार आपण करणार आहोत. लक्षात हे सर्व कोण सांगतं कुणाला भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत हे विसरता कामा नये. तेव्हा अशा प्रकारे झालेली जी सेवा आहे ती भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपल्याला 2 दिवसामध्ये आटवायचा. 2 दिवस रात्र थोडी आणि सोंग फार पण ते आपल्याला थोडक्यात या 2 दिवसामध्ये आटवायचं आहे. त्यात काही गोष्टी करायच्या आहेत. त्यात एक गोष्ट अशी आहे की परीक्षितीला निजधामाला पाठवायचं आहे हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती भगवंताला सुद्धा अवतार बदलायचे काम करायला लावायचं आहे. अशा काही गोष्टी याच्यातून आपल्याला साध्य करायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी आपण या 2 दिवसामध्ये करणार आहोत. तेव्हा आपण एवढा दिवस बहुसंख्येनं आलात कथेला तुमच्यामुळे खूप रंग आला. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन श्रोता असेल
तर वक्त्याला महत्व आहे. नाही तर वक्ता काय खांबाला सांगत नाही. पण तुम्ही मोठ्या प्रेमाने आलात, सर्व प्रेम घेतलं आणि याला जर मूळ कारण कोण असेल तर पहिलं मूळ कारण आहे आमचे जोग महाराज. आणि दुसरं कारण जर कोण असेल तर आमचे हे महान प्रेमी भगवान श्रीरामामध्ये रमलेले आमचे कृष्ण. जय श्रीराम. आणि यांच्यामुळे मला या पवित्र मंदिरामध्ये या पवित्र समाजामध्ये सेवा करण्याचा लाभ प्राप्त झाला. हे माझं परम भाग्य आहे. मी कधीही या ट्रस्टीचं ऋण फेडू शकणार नाही. एवढा मला आनंद सगळ्यामुळे मिळाला. तुम्ही सगळे आलात, आनंद भोगला. अहो भाग्य आहे. तेव्हा आपण बहुसंख्येने येता, हा आनंद भोगता, त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. आणि ट्रस्टीलाही कोटी कोटी धन्यवाद. हे असंच अशा प्रकारे रंगत जावं, रंगीत राहावं आणि असं भगवंताच्या भजनात रममाण व्हावं. एक तासभर का होईना, पण आपण सर्व विसरतो आणि भगवत मिळवतो. ऐसा आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो आनंद आहे, हा सुख सोहळा जो आहे, तो स्वर्गात सुद्धा नाही आहे. लक्षात ठेवा. तो माझ्यामुळे नाही, पण या ट्रस्टीमुळे आणि तुमच्यामुळे तो आनंद मला मिळाला. मी महान भाग्यवान आहे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे. 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 गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे.